सातारा लोकसभेच्या जागेवर महाविकास आघाडीमध्ये असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणता उमेदवार जाहीर होणार यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी सुरू आहे। यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी देखील साताऱ्याकडील इच्छुक उमेदवारांची माहिती घेतली आहे। यामध्ये शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर, श्रीनिवास पाटील या 4 उमेदवारांनी आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांना सांगितले आहे। तर साताराचे खासदार श्रीनिवास पाटील हे तब्येतीच्या कारणास्तव साताऱ्याची निवडणूक लढणार नाही अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे। त्यामुळे 4 इच्छुकांपैकी कोणाच्या नावाला शरद पवार हिरवा कंदील देणार हे आता पाहावे लागणार आहे। मला सातारा जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस हा आम्ही जो विचार घेऊन चाललेला त्या विचाराची फेरी झालेली आहे। त्यामुळे कोण अन्य काहीतरी सांगतो किंवा अन्य विचार करतो त्याचा विचार आम्ही घेत नाही, त्याचा कॉग्निशन्स आम्ही घेत नाही। आम्ही फक्त आमच्या विचाराने पुढे चालत, आमचं सूत्र, आमची विचारधारा यशवंतराव चव्हाण आणि त्यांनी आम्हाला उभ्या आयुष्यामध्ये जे काही मार्गदर्शन केलं आणि त्या विचारांना आम्ही काम करतोय तो आमचा रस्ता आहे। साहेब, श्रीनिवास पाटलांचं जे आजारपण म्हणताय ते ऍक्च्युली राजकीय आहे अशी चर्चा जिल्ह्यात आहे सगळी। आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था कदाचित तुमच्यापेक्षा मला थोडी जास्त माहिती असते। त्यांची निवडणुकीचा संघर्ष सहन करण्याची नाही। साहेब, मतदार हा राष्ट्रवादी सोबत आहे, फक्त कुणी उमेदवार दिला तर तो निवडून येऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल का राष्ट्रवादीचा उमेदवार असेल? महाविकास आघाडीचा। साहेब, महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कराडचा उमेदवार दिला तरच राष्ट्रवादीची सीट सातारा जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने चालू शकते। आपल्या यादीत एकच नाव आहे आणि ते उमेदवार पण इच्छुक राहतील असा परिस्थिती नाहीये। तर अशा परिस्थितीत कराडचा दुसऱ्या कोणाकडे आपलं लक्ष आहे का? असं की तुम्ही म्हणता तशी आमची माहिती नाही आहे। आम्ही जे ठरवू ते निवडणूक लढवते। त्याला अफवा फक्त एकच आहे, श्रीनिवास पाटील, आणि ते हेच ठरवलं। साहेब, माझ्याचा तिढा सुटला का? कारण माढ्यामधून यापूर्वी महादेवदावर तंकरांचं नाव होतं, आता विजयसिंह मोदी पाटील कुटुंबातील व्यक्तीचं नाव लागले, तर तिथं तुतारी चिन्हावर निवडणूक राष्ट्रवादी लढवणार की कोणाला देणार? असं की आमची इच्छा अशी होती की माझ्याला धनगर समाजाला जागा द्यावी। ती इच्छा मी जाहीरपणाने बोलून दाखवली। त्यासाठी ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलं त्यांच्याशी आमचा विचार विनिमय सुद्धा झाला होता, त्याला त्यांनी संमती दिली होती। पण नंतर काय झालं माहिती नाही। या निवडणुकीमध्ये म्हणजे मतदार फळवतात, उमेदवारी फळवतात असं दिसतंय। त्याचे काय दिसतं तर असं काही चित्र त्या ठिकाणी दिसलं आणि त्यामुळं आमची जी इच्छा होती ती खुली करण्याच्यासाठी आम्ही योग्य उमेदवारांचा शोध घेतो। आमच्याकडे लोकांचे अर्ज आहेत, मागणी आहेत, चांगल्या हायली एज्युकेटेड अशा लोकांची मागणी आहे। पण सामाजिक बॅलन्स हा ठेवता आला तर आम्हाला आनंद होईल, त्या दृष्टीने आम्ही खोलत जातो।